हर डॉटर्स ड्रेस बेस पॅटर्ड अँड सॉईल. म्हणजे मुलीचा ड्रेस घाणेरडा झालेला आहे, मातीने माखलेला आहे हे तिला दिसले. वेअर ॲकर्स वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. डर्टी मीन्स घाणेरडा. हा जो ड्रेस आहे हा तू स्वतः खराब केला आहे का. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. अकुल्का सेड टू हर मदर, मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. पर्पजली मीन्स मुद्दाम. म्हणजे मलाशाने मुद्दाम माझ्या या न्यू ड्रेसवर काय उडवलेले आहेत, हे घाणेरडे पाणी उडवलेले आहे. अकुल्काज मदर ग्रॅप्स मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन हर नेप ऑफ हर बॅक. अकुल्काज मदर ग्रॅप्स मलाशा म्हणजे त्यांनी अकुल्काच्या आईने पटकन तिला पकडलं मलाशाला. अँड गेव हर अ नॉक ऑन हर नेप ऑफ हर नेक. तिच्या मानेवर मागच्या साईडने मानेवर एक थापड मारली. मलाशा बिगॅन टू हाऊल. सी बिगॅन टू क्राय. ती ओरडायला लागली, रडायला लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ हर हाऊस. व्हेन मलाशा बिगॅन टू हाऊल ऑर क्राय, सो शाउटेड, अँड हर मदर ऑल्सो रॅन आउट ऑफ द हाऊस. तिचं हे रडणं ऐकून मलाशाची आईसुद्धा घरातून बाहेर आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. सी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. आजूबाजूलाच राहायचे, नेबर मीन्स शेजारी. सो मलाशाज मदर आस्क्ड टू अकुल्काज मदर, व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. माझ्या मुलीला तू का मारलंस. वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर अँड द वुमेन बिगॅन टू क्वारल. आणि त्या दोघींमध्ये भांडणाला सुरुवात झाली. अकुल्काज मदर अँड मलाशाज मदर बिगॅन टू क्वारल. दोघी भांडायला लागल्या. द मेन टू रॅन आऊट. आता त्यांच्या घरात त्याचे पुरुष होते. अकुल्काज फादर, मलाशाज फादर, दे ऑल्सो रॅन आऊट. ते पण बाहेर आले. अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि रस्त्यात एक मोठा जमाव, एक गर्दी त्या ठिकाणी तयार झाली. म्हणजे लोक सगळे गोळा झाले. All were crying and nobody could hear his neighbors. सगळे ओरडत होते, एकमेकांशी भांडत होते आणि कुणीही कुणाचं ऐकायला तयार नव्हते. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. एकमेकांना ओरडत होते, रागावून बोलत होते. तेवढ्यात एका व्यक्तीने दुसऱ्याला धक्का दिला आणि त्या ठिकाणी मारामारीला सुरुवात झाली. फाईट हॅड बिगन म्हणजे मारामारी करायला सुरुवात झाली. व्हेन अकुल्काज ग्रँडमदर केम आऊट. ग्रँडमदर मीन्स आजी. व्हेन अकुल्काज ग्रँडमदर केम आऊट, सी स्टेप इन द मिड्स्ट ऑफ द पिझंट. सगळ्यांच्या त्या गर्दीच्या मध्ये येऊन ती आजी उभी राहिली. सी स्टेप इन द मिडस्ट ऑफ द पिझंट अँड बिगॅन टू टॉक टू देम. त्या सगळ्या गर्दीच्या मध्ये येऊन ती त्यांच्याशी बोलू लागली आजी. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. कन्सिडर द हॉलिडे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. So grandmother tried to understand them, tried to discuss with them, why are you doing dear ones. तुम्ही का बरं अशी करत आहे. why are you fighting, why are you quarreling. का भांडत आहात तुम्ही. कन्सिडर द हॉलिडे. आजचा सुट्टीचा दिवस आहे. दिस इज कन्सिडर द हॉलिडे. दिस इज अवर फेस्टिवल ईस्टर. सो दिस इज टाईम फॉर रिजॉयसिंग. आजचा सुट्टीचा दिवस आहे, सण आहे. आज सगळ्यांनी म्हणजे एन्जॉय करायला पाहिजे, एकमेकांशी चांगलं बोलायला पाहिजे, शुभेच्छा द्यायला पाहिजे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आणि तुम्ही बघा काय करत आहे. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. द पीपल, द पीझंट मीन्स शेतकरी. डिड नो पे अटेन्शन टू द ओल्ड वुमन. पे अटेन्शन मीन्स लक्ष देणे. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. ते त्या म्हातारीकडे लक्ष देत नव्हते.
अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. तिच्या पायावर पाय पडत होते त्यांचे. सी वूड नेव्हर हॅव स्टॉप देम. ती थांबवण्याचा प्रयत्न करीत होती त्यांना सर्वांना. बट नेव्हर यूज. पण ते काही तिला ऐकत नव्हते, थांबत नव्हते. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. व्हाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स, अकुल्का वीप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. जेव्हा वुमेन एक्सचेंज वर्ड्स, एकमेकींशी शाब्दिक त्यांचे वाद सुरू होते स्त्रियांचे, त्या बायांचे. देन अकुल्का वीप ऑफ हर ड्रेस. वीप ऑफ म्हणजे पुसून टाकणे. सी वीप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि पुन्हा ती ड्रेस चेंज तिने पुसला, स्वच्छ केला. अँड सी वेंट बॅक टू द पडल. त्या ज्या डबक्याजवळ त्या खेळत होत्या मगाशी, तिथे ती पुन्हा निघून गेली. सी पिक अप अ पेबल अँड बिगेन टू क्रॅश द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. सी पिक अप द पेबल. तिने एक दगड उचलला. अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड. जिथे ते पाण्याचं डबकं होतं त्याला ती स्क्रॅच करू लागली. म्हणजे एका साईडला ती त्याला काय म्हणू आपण, त्याला जमिनीला ती खोदू लागली. तिथे एक छोटीशी तिने स्ट्रीम तयार केला, एक छोटासा झरा वाहण्यासाठी एक तिथे. सी बिगॅन टू स्क्रॅच टू हेल्प, एक स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. त्यामुळे काय केलं, तिथे एक छोटीशी नाली तिने तयार केली आणि तिथून ते पाणी वाहत, त्या पडलमधून पाणी वाहत वाहत रस्त्यावर जाऊ लागलं. While she was scratching, Malasha came up and began to help her. While Akulka scratching near the puddle, Malasha also came up. ती पण आली तिथे मलाशा. and began to help her. तिला मदत करू लागली. She picked up a chip and widened the reel. तिथे जे रील म्हणजे छोटीशी नाली तिने तयार केली होती स्क्रॅच करून. सो मलाशा ऑल्सो पिक अप अ चिप. तिने पण एक दगड घेतला झापट टोकदार. अँड वायडेड द रील. ती छोटीशी नाली तयार केली होती ती तिला वाईड करू लागली, म्हणजे आणखी रुंद बनवू लागली. सो दोज गर्ल्स वेअर फॉरगॉट देअर कॉरल. त्या दोन्ही मुली त्यांचं भांडण विसरलेल्या होत्या. The peasant had begun to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. जिथे शेतकऱ्यांचे त्या काम करणाऱ्या लोकांचे, शेतात काम करणाऱ्यांचे भांडणं सुरू होते. Just as the water went down to the reel toward the place where the old woman was trying to सेपरेट द मेन. जिथे ती म्हातारी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होती आजी, त्या ठिकाणापर्यंत ते पाणी वाहत वाहत, त्या डबक्यातलं पाणी वाहत वाहत त्या ठिकाणापर्यंत येऊन पोचलं. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील, द अदर फ्रॉम द अदर साईड. तो जी रील त्यांनी तयार केली होती, नाली बनवली होती, त्याच्या एका साईडला एक मुलगी धावत होती आणि दुसऱ्या साईडला दुसरी धावत होती. लुक आऊट मलाशा, लुक आऊट, शाउटेड अकुल्का. अकुल्का ओरडून तिला सांगत होती, लुक आऊट मलाशा, बघ कसं पाणी जात आहे, कसं वाहत आहे, लुक आऊट, बघ त्याच्याकडे. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मलाशा पण तिला काहीतरी म्हणणार होती, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. सी बिगॅन टू लाफ. हसत होती जोरजोराने आणि हसण्यामुळे तिला बोलता येत नव्हतं हिच्यासोबत. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चीप which was bobbling up and down the reel. Those girls were running and laughing. दोन्ही मुली हसत होत्या, धावत होत्या. At a chip which was bobbling. ती चीप जी होती, छोटासा जो दगड होता हलकासा,
तो काय करत होता, बॉबलिंग म्हणजे त्या पाण्यासोबत असा खालीवर होत तो वाहत होता. अप अँड डाऊन द रील, वर येत होता, खाली जात होता, त्या नालीमधून तो असा बबलिंग करत वाहत होता. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट. दोन्ही मुली धावत सरळ त्या शेतकऱ्यांच्या त्या तिथे क्राऊड बनलेला होता, गर्दी बनलेली होती, भांडणत होते, तिथपर्यंत येऊन त्या पोहोचल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीझंट. त्या म्हाताऱ्या आजीने त्या दोन्ही मुलींना बघितलं आणि ती आजी त्यांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. यू हॅव स्ट्रेट फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. या दोन मुलींवरून तुम्ही भांडणं करीत आहात. अँड दे हॅव लॉंग एगो फॉर गॉटन इट. आणि त्या तर त्यांचं भांडण केव्हाच्याच विसरलेले आहेत. द डिअर चिल्ड्रेन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. दोन्ही मुली एकमेकींशी छान खेळत आहेत, हसत आहेत. दे आर वायझर दॅन यू. त्या तुमच्यापेक्षा शहाण्या आहेत, समजदार आहेत. द मेन लुक ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम. त्या सर्व लोकांनी दोन्ही मुलींकडे बघितलं. अँड दे फेल्ट अशेम. त्यांना त्यांचीच लाज वाटायला लागली. देन दे लाफ ॲट देमसेल्फ अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. त्यांना स्वतःवरच हसायला आलं की आपण छोट्या मुलींसाठी भांडत आहोत आणि त्या तर केव्हाच्याच भांडणं विसरून पुन्हा खेळत आहेत, हसत आहेत, एकत्र आलेले आहेत. सो दे फेल्ट अशेम, दे लाफ्ड ॲट देमसेल्फ अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. स्वतःचीच त्यांना लाज वाटली, हसायलाही आलं आणि ते आपापल्या कामाला शेतामध्ये निघून गेले. सो द मोटिव्ह ऑफ धिस स्टोरी, या ज्या स्टोरीचा उद्देश आहे की छोट्या मुलांच्या भांडणामध्ये मोठ्यांनी इंटरफेअर करायचं नाही. लहान मुलं भांडतातही आणि विसरतातही, परंतु मोठे जेव्हा त्याच्यामध्ये पडतात तेव्हा त्या भांडणाला वेगळं स्वरूप येतं आणि मग त्यातून आणखी जास्त क्रॅशेस वाढत जातात. एकमेकांविषयी मनात भाव जे निर्माण होतात भांडणाचे ते बराच काळपर्यंत टिकून राहतात. म्हणून मुलांची भांडणं मुलांनाच सोडवू द्यायची, त्यात मोठ्यांनी पडायचं नाही. सो अशा प्रकारची स्टोरी आपण इथे बघितलेली आहे. आता याच्यामध्ये जे न्यू वर्ड्स तुम्हाला आलेले आहेत ते न्यू वर्ड्स तुम्ही अंडरलाईन करायचे आणि मग त्याचं मिनिंग शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही डिक्शनरीमधून असेल तर, नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला मी ते व्हॉट्सॲपवर टाकेल ते वर्ड्स तुमच्यासाठी. त्यानंतर आज या ठिकाणी आपण थांबूया आणि याची जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्हाला काही क्वेश्चन पण दिलेले आहे साईडला. गेस द मिनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर. त्याचं मिनिंग शोधायचं आहे. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर? क्राईंग, हॉलिडे, नॉक हर ऑफ हर फीट. कशासाठी हे शब्द यूज केले आहे? कोणत्या उद्देशाने केलेले आहेत? इन व्हॉट सेन्स, कोणत्या उद्देशाने हे शब्द या ठिकाणी यूज केले? लिसन अँड आन्सर. इथे तुम्हाला 1 2 3 4 5 6 and 7 क्वेश्चन्स आहेत. तर या 7 क्वेश्चन्स आणि इथे डिस्कस म्हटलेलं आहे फक्त. आर द चिल्ड्रेन वायझर दॅन ग्रोनअप्स? म्हणजे छोटी मुलं ही ग्रोनअप्सपेक्षा वायझर म्हणजे शहाणी असतात का? मग याचा आन्सर काय देता येईल तुम्हाला? यस, चिल्ड्रेन्स आर वायझर दॅन ग्रोनअप्स. मुलं ही मोठ्यांपेक्षा शहाणी असतात. इन व्हॉट वेज? का बरं? बिकॉज चिल्ड्रेन क्वारल इच अदर अँड आफ्टर सम टाईम दे ऑल्सो फॉरगॉट इट. ते एकमेकांशी भांडतातही आणि काही वेळाने ते विसरून पण जातात. तर यासाठी ती मोठ्यांपेक्षा शहाणी असतात आणि मोठ्यांची भांडणं मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. तर या उद्देशाने इथे आपल्याला तो प्रश्न दिलेला आहे. तर तुम्ही या 7 क्वेश्चनची आन्सर लिहायची आहे आणि बाकीची एक्सरसाइज जी आहे ती आपण नेक्स्ट पिरियडमध्ये समजून घेऊया. ओके, थँक्यू.